काल शिवसेनेचे माजी आमदार जे राजन साळवे यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला, यामुळे कोकणात पहिलीच ताकद तर आहेच, पण अजून शिवसेनेत ताकद वाढली. की मागच्या झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये हे स्पष्ट झालं की कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना मांडणारा हा रत्नागिरी जिल्हा आणि तळ कोकणामध्ये तर शिवसेना मजबूतीने उभी होती. राजन साळवे यांच्या प्रवेशाने फक्त ग्रामीण कोकणमध्ये नाही तर मुंबई सारख्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवरती देखील त्याचा चांगला परिणाम होणार आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे, कोकण हे दोन्हीकडनं चालतं. कोकण हे मुंबईवरनं देखील चालतं आणि कोकण हे ग्रामीणमधनं देखील चालतं. आणि राजन साळवे साहेबांच्या पक्षप्रवेशामुळे नक्कीच मुंबईमध्ये देखील चांगली ताकद आम्हाला मिळणार आहे. जसं विधानसभेला आम्ही विजय प्राप्त केला, तसंच येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा भगवा झेंडा हा नक्कीच आम्ही तिथे फडकवू. पण ठाकरे टीका करते की ज्यांच्या विरोधात निवडणुका लढलेत वाढीस त्यांच्या हाताखाली काम करा. त्यांनी विचार केला पाहिजे की त्यांच्याकडे असलेले आमदार तर निघून गेलेच, आता माजी आमदार देखील निघून जायला लागलेले आहेत. त्यांचा एकही जिल्हा प्रमुख राहिलेला नाही, त्यांचा एकही तालुका प्रमुख राहिलेला नाही. कोकणामधला एकही पदाधिकारी त्यांचा आज त्यांच्यासोबत नाही. किंवा महाराष्ट्रामध्ये आज मी देखील छत्रपती संभाजीनगरला काल आलो होतो. आज जालनामध्ये मी आहे. छत्रपती संभाजीनगरची देखील मी जी माहिती घेतली, त्यांचे एकही पदाधिकारी त्यांच्यासोबत राहिलेला नाही. मला वाटतं आता तरी त्यांनी जागं व्हावं, नाहीतर त्यांचा अंत हा पुढच्या 6 महिन्याच्या आत होणार, 100% होणार. साहेब, राजकीय वर्तुळात चर्चा की अजून एक राजकीय भूकंप होणार, ठाकरे गटाचे काही खासदार जे ते शिंदे गटात प्रवेश करण्याची चर्चा आहे. आणि ऑपरेशन टायगर तर चालू झालेलंच आहे. सामान्य अजून खुट्ट साहेबांनी देखील स्टेटमेंट काल दिली, आपण पाहिली आहे की आता हे ऑपरेशन आता काय थांबणार नाही आणि किंबहुना आम्हाला ऑपरेशन करायची गरज देखील पडत नाही. समोरनं आम्हाला आता सगळे अप्रोच होत आहेत. किंबहुना आम्हाला आपल्यासोबत काम करायचं, आम्हाला आमची चूक लक्षात आलेली आहे असं वक्तव्य करून अनेक उभाटाचे कार्यकर्ते आमच्यासोबत येऊ इच्छित आहेत. नक्कीच सगळ्यांचं आम्ही स्वागत करणार ना. साहेब, एक स्थानिक प्रश्न आहे की महसूल जे कर्मचारी अधिकारी यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये 4-5 ठिकाणी आले, तहसीलदाराच्या गाडीवर गाडी घालण्यासारखे प्रकार जिल्ह्यामध्ये घडले. महसूल मंत्री म्हणून काय तुम्ही याच्यावर बोलणार आहात? आणि महसूल कर्मचारी अधिकारी जर का कोणी कायदा मोडत असेल तर त्याची कोणाची गय केली जाणार नाही. जर कुठल्याही माफियांच्या बाबतीमध्ये गय केली जाणार नाही.